इतिहासातल्या काही लढाया माहीत आहे, त्या फक्त तारखा नसतात. त्या वर्तमानातही जिवंत राहतात, वाद निर्माण करतात आणि कधीकधी समाजाला विभागतात सुद्धा. चला, आज आपण अशाच एका लढाईची गोष्ट पाहूया, भीमा कोरेगाव. 200 वर्षांपूर्वीची एक घटना, जी आज भारताच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर एक खूप मोठं प्रतीक आणि तितकाच मोठा संघर्ष बनून उभी आहे. आता बघा, गुंतागुंत कशी आहे. 1 जानेवारी 2018 एका ऐतिहासिक लढाईचा 200वा वाढदिवस साजरा करण्यासाठी हजारो लोक जमतात आणि पाहता पाहता त्या उत्सवाचं रूपांतर हिंसाचारात होतं. प्रश्न अगदी सरळ आहे. 200 वर्षांपूर्वीच्या अनेकांच्या विस्मरणात गेलेल्या एका लढाईवरून आजच्या काळात दंगल का घडावी, याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात खोल वर जावं लागेल. चला तर मग वेळ मागे घेऊया, आपण थेट जाऊया 1818 साली. भारतात इंग्रजांची सत्ता पसरत होती आणि मराठा साम्राज्य आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची लढाई लढत होतं. याच काळात म्हणजे तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या दरम्यान पश्चिम भारतात दोन शक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. एका बाजूला होती कॅप्टन F.F. स्टॉन्टनच्या नेतृत्वातली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची एक छोटीशी पण अतिशय शिस्तबद्ध फौज. आणि त्यांच्यासमोर कोण उभं होतं, तर पेशवा बाजीराव द्वितीय यांचं प्रचंड मोठं सैन्य. ही लढाई फक्त दोन सैन्यांची नव्हती, तर एका बाजूला होतं अस्ताला जाणारं मराठा साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला होती भारतात पाय रोव पाहणारी ब्रिटिश सत्ता. आणि सैन्याच्या संख्येत तर जमीन आसमानाचा फरक होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे होते फक्त 800 सैनिक. यात बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे जवान होते, काही घोडेस्वार होते आणि थोडे युरोपियन तोफची होते. आणि त्यांच्या विरोधात होतं पेशव्यांचं तब्बल 28,000 सैनिकांचं लष्कर. विचार करा, 20,000 घोडेस्वार आणि 8,000 पायदळ. हे आकडे पाहिले तर कुणालाही वाटेल की लढाईचा निकाल काय लागणार हे आधीच ठरलेलं होतं. पण झालं मात्र अगदी उलट. तब्बल 12 तास घणघोर लढाई झाली आणि त्या मुठभर सैनिकांनी पेशव्यांच्या अफाट सैन्याला माघार घ्यायला भाग पाडलं. लष्करी इतिहासात हा एक मोठा विजय मानला जातो. पण या विजयाची खरी कहाणी रणांगणाच्या पलीकडे भारताच्या सामाजिक इतिहासात दडलेली आहे. हो, कारण ही लढाई फक्त एक लष्करी विजय नव्हता. एका विशिष्ट समाजासाठी हा त्यांच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा एक मोठा क्षण होता. आणि हे समजल्याशिवाय आपल्याला भीमा कोरेगावचं कोडं उलगडणार नाही. तर आपण बोलतोय महार समाजाबद्दल. त्या काळात पेशव्यांच्या राजवटीत जातीय व्यवस्था खूपच कठोर होती. दलित असलेल्या महार समाजाला अस्पृश्य मानून त्यांच्यावर प्रचंड सामाजिक अन्याय आणि अत्याचार होत होते. अनेक मूलभूत मानवी हक्कांपासूनही त्यांना वंचित ठेवलं गेलं होतं. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्या दिवशी ब्रिटिश सैन्यात लढणाऱ्यांमध्ये खूप मोठ्या संख्येने महार सैनिक होते. त्यांच्यासाठी ही लढाई फक्त कंपनीसाठी नव्हती, तर ती त्यांच्यावर शतकानुशतके अन्याय करणाऱ्या पेशव्यांच्या जातीयवादी व्यवस्थेविरुद्धचा एक लढा होता. हा त्यांच्यासाठी शोषकांवर मिळवलेला एक मोठा विजय होता. या विजयाची आठवण म्हणून मग ब्रिटिशांनी काय केलं, तर 1827 मध्ये भीमा नदीच्या काठी एक विजयस्तंभ उभारला, जो आज जयस्तंभ म्हणून ओळखला जातो. या स्तंभावर लढाईत शहीद झालेल्या सैनिकांची नावं कोरलेली आहेत आणि त्यात अनेक महार सैनिकांचा समावेश आहे. हळूहळू हा स्तंभ केवळ एक युद्धस्मारक राहिला नाही, तर तो दलित समाजासाठी शौर्य, अभिमान आणि जातीय अत्याचाराविरुद्धच्या संघर्षाचं प्रतीक बनला. आणि दरवर्षी हजारो लोक इथे अभिवादन करण्यासाठी जमू लागले. आता ह्या ऐतिहासिक आठवणीला एका मोठ्या चळवळीचं रूप कोणी दिलं असेल, तर ते होते बाबासाहेब आंबेडकर. ही टाईमलाईन बघा, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. लढाईनंतर जवळपास 100 वर्षांनी 1 जानेवारी 1927 रोजी आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भेट दिली. त्यांच्या या एका भेटीने भीमा कोरेगावला दलित चळवळीच्या नकाशावर एक कायमचं स्थान मिळालं. यानंतर हे स्थळ फक्त एक स्मारक राहिलं नाही, तर सामाजिक आणि राजकीय जागृतीचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. आपल्या 1927च्या भाषणात आंबेडकरांनी अगदी स्पष्टच सांगितलं होतं की महार सैनिक ब्रिटिशांसाठी का लढले. ते म्हणाले होते की जातीय हिंदूंनी अस्पृश्य मानून तुच्छतेची वागणूक दिल्यामुळे त्यांच्याकडे जगण्याचा दुसरा कुठला मार्गच उरला नव्हता आणि म्हणूनच शेवटचा उपाय म्हणून ते ब्रिटिश सैन्यात भरती झाले. त्यांचे हे शब्द या लढाईमागची सामाजिक कारणं अगदी स्पष्ट करतात. चला, आता पुन्हा येऊया वर्तमानात. एवढा सगळा इतिहास आणि सामाजिक संदर्भ असताना 2018 साली नेमकं असं काय घडलं की एका उत्सवाचं रूपांतर इतक्या मोठ्या संघर्षात झालं? चला, हे आधुनिक कोडच सोडवूया.
हिंसाचाराची ठिणगी पडायच्या आधीपासनंच वातावरण तापायला लागलं होतं. 29 डिसेंबर 2017 रोजी जवळच्याच एका स्मारकाची विटंबना झाली. मग 31 डिसेंबरला द्विशताब्दीनिमित्त पुण्यात एल्गार परिषद झाली आणि त्यातल्या काही भाषणांमुळे पुढे मोठा वाद निर्माण झाला. आणि अखेर 1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या लाखो लोकांमध्ये दलित आणि काही मराठा गटांमध्ये हिंसक संघर्ष उफाळून आला. या हिंसाचाराचे परिणाम खूपच गंभीर होते. एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले. याचे पडसाद मग संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. राज्यभर निदर्शनं झाली. पोलिसांनी 300 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं. पण यानंतर ह्या प्रकरणाला एक असं वळण मिळालं ज्याची कोणी अपेक्षा केली नव्हती. देशभरातले अनेक कार्यकर्ते, वकील आणि विचारवंतांना अटक करण्याचं सत्रच सुरू झालं. म्हणजे बघा, ही घटना फक्त एका दिवसाच्या हिंसाचारापुरती मर्यादित राहिली नाही. या घटनेमुळे इतिहासाकडे कसं बघायचं, त्याचा अर्थ काय लावायचा आणि आपली राष्ट्रीय ओळख म्हणजे नक्की काय यावर एक मोठी चर्चा सुरू झाली, जी आजही सुरूच आहे. या वादाच्या 2 मुख्य बाजू आहेत. एका बाजूला दलित समाजासाठी हा विजय म्हणजे जातीय अत्याचाराविरुद्ध दाखवलेल्या शौर्याचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. तो दुसऱ्या बाजूला काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा सोहळा म्हणजे भारतीय शासकांविरुद्ध ब्रिटिशांच्या विजयाचा उत्सव आहे आणि म्हणूनच ते याला राष्ट्रविरोधी मानतात. इतिहासाचे हे 2 वेगवेगळे अर्थ आजच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात एकमेकांसमोर उभे आहेत. या सगळ्या हिंसाचारानंतर सरकारने एक चौकशी आयोग नेमला. त्याचबरोबर जे अटक सत्र झालं त्यामुळे एक मोठा आणि गुंतागुंतीचा कायदेशीर खटला उभा राहिला, ज्याकडे फक्त देशाचंच नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायाचंही लक्ष लागलं आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आजही सुरू आहे, ज्यामुळे हा संघर्ष आता सामाजिक आणि राजकीयच नाही तर कायदेशीरही बनला आहे. तर मग भीमा कोरेगाव आपल्याला काय सांगतं? ते हे सांगतं की इतिहास कधीच मरत नाही. त्याच्या आठवणी, त्याचे अर्थ आणि त्याची प्रतीकं पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. पण जेव्हा इतिहासच एक रणांगण बनतो, जिथे वेगवेगळ्या ओळखी आणि अस्मिता एकमेकांशी लढतात, तेव्हा भविष्याकडे जाणारा एक समान मार्ग कसा शोधायचा, हाच तो प्रश्न आहे जो भीमा कोरेगाव आज आपल्या सर्वांसमोर ठेवतो.